जर तुमचं स्वप्न मोठं असेल आणि त्या स्वप्नाचं जर तुम्हाला वास्तवात रूपांतर करायचं असेल तर तुमचं कम्फर्ट झोन पहिले तुम्हाला सोडावं. आणि पूर्ण महाराष्ट्राची आणि पूर्ण जगाची प्रेरणा एकच आहे, इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज. विकसित भारताचं पुढचं पहिलं महानगर हे छत्रपती संभाजीनगर असणार. तुम्ही इथे आज बिझनेस चालू करा, तुमच्या 3-4 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही या शहराला अभिमानाने सांगताल की या शहराने मला इथे उभं केलं. या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर त्यांचा व्यवसाय नक्कीच वाढेल आणि 100% यशाची हमी हे पुस्तक त्यांना देतं. बिझनेस जर चालू करायचा आहे, चांगल्या पद्धतीने ग्रो करायचा आहे, खरंच सोशल मीडियाचा चांगला फायदा होतो. कॉपी कोणाची करतात? लीडरचीच करतायत किंवा जे मोठे झालेत त्यांचीच कॉपी करतायत. आपली कॉपी जर लोक करत असतील तर ती अभिमानाची गोष्ट आहे. तर व्यवसाय करण्याच्या आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे. मानव जातीमध्ये मॅनेजमेंट कन्सेप्टचा सर्वात जास्त यूज जर कोणी केलेला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. एखाद्या तरुणाला जर बिझनेस चालू करायचा असेल तर तो बऱ्याचदा पार्टनरशिप बघतो. बरोबर. तर काही तरुणांना पार्टनरशिप करण्याची भीती वाटते. पार्टनरशिप करणं योग्य आहे. ज्या तरुणाकडे फक्त 10 ते 50 हजारापर्यंत भांडवल आहे बिझनेस चालू करण्यासाठी, अशा तरुणांनी नेमके कोणता उद्योग चालू केला पाहिजे? मंडळी नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मंडळींनो, हा आजचा पॉडकास्ट आहे तो खास तरुणांसाठी, ज्यांना उद्योग चालू करायचा आहे, नवीन बिझनेस चालू करायचा आहे, मात्र हिंमत होत नाहीये. काही लोकांसाठी आहेत ज्यांनी बिझनेस चालू केलेला आहे मात्र त्यांना चांगला प्रतिसाद येत नाहीये, निगेटिव्हिटी येत आहेत, किंबहुना त्यांना उद्योग बंद करावा वाटत आहेत. ह्या तरुणांसाठी हा आजचा पॉडकास्ट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ज्यांना उद्योग चालू करायचा आहे, उद्योगासंदर्भामधली माहिती घ्यायची आहे, त्यासाठी सध्या मार्केटमध्ये एक पुस्तक प्रचंड धुमाकूळ घालतंय आणि हेच ते पुस्तक आहे. प्रशांत पवार यांनी हे पुस्तक या ठिकाणी जे आहे ते लिहिलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिलेलं आहे आणि खरं तर उद्योग कसा सुरू करायचा, उद्योगमध्ये चालू केल्यानंतर त्याची मार्केटिंग कशी करायची आणि सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहेत. आतापर्यंत हजारो लाखो पुस्तकं खरं तर हे विक्री झालेले आहेत आणि अनेक तरुणांना हे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं करत आहेत. आणि ह्या पुस्तकाचे लेखक प्रशांत पवार आज आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रशांत पवार, खूप स्वागत आहे. नमस्कार. स्पेशल कार्यक्रमामध्ये. नमस्कार. खरं खूप चांगलं पुस्तक तुमचं आहे, मी स्वतः वाचलं. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. थँक्यू सर. काय नेमकं ह्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय? सर्वप्रथम तर तुम्ही आज मला आपल्या स्टुडिओमध्ये बोलण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले आभार मानतो. उद्योजकतेतील पहिले पाऊल हे माझं पुस्तक सध्या महाराष्ट्रभर गाजतंय. संपूर्ण महाराष्ट्र त्यावर भरपूर प्रेम करतंय, त्याबद्दल महाराष्ट्राचे मी सुरुवातीलाच आभार मानतो. हे पुस्तक म्हणजे ज्यांनी व्यवसाय चालू करायचा आहे किंवा ज्या लोकांनी व्यवसाय ऑलरेडी केलेला आहे, 5, 10, 15 वर्ष झाले व्यवसाय करतायत पण स्ट्रगलिंग फेजमध्येच आहेत, त्यांना पाहिजे तसं यश भेटत नाही. किंवा नवीन मुलं आहेत, नवीन तरुण आहेत, माझे बंधू बांधव आहेत, त्यांना व्यवसाय करायचा आहे पण ते बॅकग्राऊंड नाही त्यांचं व्यवसायाचं, त्यांच्या परिवारात कोणी व्यवसाय करत नाही, त्यांची हिंमत होत नाही किंवा कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायला ते तयार होत नाहीत. तर अशा सर्वांसाठी हे पुस्तक रोड मॅप आपण या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेलं आहे. या पुस्तकात जे ब्ल्यू प्रिंट दिलेले आहेत, आपण जे स्ट्रक्चर दिलेलं आहे, या स्ट्रक्चरनी जर आपण व्यवसाय केला किंवा जे ऑलरेडी व्यवसाय करतायत त्यांनी यामध्ये सांगितलेल्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट केल्या तर तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचणार. किंवा व्यवसाय चालू केल्यानंतर तुमची 100% यशाची हमी हे पुस्तक म्हणजेच पर्यायानं प्रशांत पवार हा तुम्हाला देतो. वा, नेमके खरं तर खूप कुतूहलाचा प्रश्न आहे, हे पुस्तक तुम्हाला का लिहावं वाटलं? हे पुस्तक लिहिण्यामागे एकतर सर मी स्वतः पहिल्या पिढीतील व्यावसायिक उद्योजक आहे. एका वारकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे. विदर्भातील रिसोडे माझं गाव, मराठवाडा आणि विदर्भाच्या बॉर्डरवर गाव आहे. सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या आपल्या विदर्भामध्ये झालेल्या आहेत आतापर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे. त्या विदर्भापासून मी येतोय, काहीच बॅकग्राऊंड नाहीये. 2016 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आणि इथं व्यवसायाची सुरुवात केली आणि आज आपण 2026 मध्ये आहोत. आज पूर्ण महाराष्ट्रभर, मराठवाड्यामध्ये, आपल्या शहरामध्ये मी ट्रंकी प्रोजेक्ट करतोय, माझ्या राम टेक्नॉलॉजीच्या फर्मच्या माध्यमातून बिझनेस करतोय. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर व्यापारी महासंघापासून तर महाराष्ट्र चेंबर मशियापर्यंत प्रत्येक व्यावसायिक उद्योजक संघटनेमध्ये मी सक्रिय सभासद आहे. तर या माध्यमातून आणि बऱ्याचशा संघटना मी आतापर्यंत लीड केले ॲज अ प्रेसिडेंट म्हणून, ॲज अ अध्यक्ष म्हणून. तर अध्यक्ष म्हणून काम करताना बरेचसे नवतरुण किंवा जे ऑलरेडी बिझनेस करतायत असे व्यावसायिक लोक माझ्या ऑफिसला येतात, मला भेटतायत आणि त्यांच्या अडचणी सांगत होते की सर मी इथे स्टक झालोय, फायनान्शियली स्टक झालोय बिझनेसमध्ये, यामधून कसं बाहेर निघावं. कोणी येत होतं मला मार्केटिंग स्ट्रॅटेजी सांगा सर, सेल्सच होत नाही आणि खर्च हा बिझनेसचा वाढत जातोय, तर एकतर मला एक्झिट करावं लागेल, बंद करावं लागेल किंवा मग काही ना काही
दुसरं काही ऑप्शनच नाही माझ्याकडे. तर याच्यातून पर्याय सांगा. कोणी येतो तर सर मला भांडवलाची अडचण आहे, भांडवलामध्ये कसं हे करावं किंवा फंडिंग कशी घ्यावं, असे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येत होते. आताही रोजचे 1-2 लोक ऑफिसला येतात आणि मी त्याला ट्रू गायडन्स करतो. माझ्याकडे जे सांगता येईल ते त्यांना मार्गदर्शन करून त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न करतो. तर मग कालांतराने असं लक्षात आलं की ज्यांच्यासाठी प्रशांत पवार ॲक्सेसिबल आहे, ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहे, ते लोक माझ्याकडे डायरेक्टली येतात त्यांचे प्रश्न घेऊन. पण बाकी लोकांचं काय, महाराष्ट्रभरच्या बाकी पण लोक काही असतील, त्यांनाही प्रश्न पडत असतील, त्यांनाही अडचणी येत असतील, मग त्यांच्यासाठी आपण कसं रीच व्हावं. तर तेव्हा ही कल्पना सुचली की आपण हा रोडमॅप स्ट्रक्चर करू, रिफाईन करू आणि एका पुस्तकाच्या स्वरूपात पूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करू याला, की जेणेकरून ज्यांनाही काही अडचणी येतील किंवा ज्यांनाही वाटेल मला व्यवसाय करायचं, मागे काही बॅकग्राऊंड नाहीये, तर मी कसं जावं. तर या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी फक्त त्यांनी करावा, बाकी याच्या विरुद्ध काहीच करू नये. फर्स्ट पेज टू लास्ट पेज 187 पेजचं हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर त्यांचा व्यवसाय नक्कीच वाढेल आणि 100% यशाची हमी हे पुस्तक त्यांना देतं. त्यासाठी हे पुस्तक लिहिण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सफल होताना आता दिसतोय. महाराष्ट्रभर ते पुस्तक गाजतंय आणि लोकांच्या रोज 3-4 प्रतिक्रिया येत आहेत. रोज 2-3 फोन आहेत मला आणि काही लोक तर इमोशनल होऊन बोलतायत की सर या पुस्तकातून मला या जागी मी सेटबॅक मध्ये अटकलो होतो आणि या पुस्तकातून तो मार्ग मला सापडला. आणि याच्यामुळे खुशी पण आहे की लोकांच्या आयुष्यामध्ये आपण पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्युट करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून करतोय. मला महत्वाचा प्रश्न विचारायचा, अनेक तरुण जे आहेत त्यांना बिझनेस चालू करायचा असतो, डोक्यात कन्सेप्ट असते की आपण हे करूया ते करूया. बरोबर. मात्र ग्रामीण भागातील तरुण आहेत किंवा शहरातले पण काही तरुण आहेत, मात्र त्यांची हिंमतच होत नाही. त्यांचा झोन बनलेला आहे, कम्फर्टेबल झोन त्यांचा त्या ठिकाणी बनला आहे की नोकरी करायची 9 ते 10 त्या ठिकाणी जॉब करायचा आणि घरी यायचं, मात्र बिझनेस करण्याची त्यांची हिंमत होत नाही. बरोबर. अशा तरुणांसाठी काय मार्गदर्शन करणार? येस, 100% सर. कम्फर्ट झोन हा आहे ना, आपले स्वप्न किल करतो. स्वप्न प्रत्येकाचे मोठे आहेत, अवाढव्य स्वप्न आहेत. कोणालाही विचारा तुम्ही, तो एवढं मोठं स्वप्न सांगेल मला असं करायचं, पण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायला तयारच नाही. एक्झॅक्टली. ज्यांच्याकडे बॅकग्राऊंड नाही, ज्यांच्या घरी नोकरी करण्याचं वातावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे, घरचे सगळे वडील आई भाऊ काही नोकरी करतायत, त्यांनाही स्वप्न खूप मोठे आहेत. त्यांना माहिती आहे नोकरी करून माझे स्वप्न पूर्ण होणार नाहीत, मला व्यवसाय बिझनेस करावा लागेल, पण त्या कम्फर्ट झोन मध्ये निघायलाच तयार नाही. ग्रामीण भागात एवढ्या प्रचंड स्कोप आहे बिझनेससाठी, जेवढ्या शहरी भागातही नाही तेवढा ग्रामीण भागात सध्या स्कोप आहे. आणि तरी पण त्याही लोकांना त्यांची उदासीनता अशी की मानसिकता मधून निघायलाच तयार नाही. ट्रॅडिशनल मानसिकता आहे की आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये काहीच नाही, भकास आहे सगळं, कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला तयार नाही. जर तुमचं स्वप्न मोठं असेल आणि त्या स्वप्नाचं जर तुम्हाला वास्तवात रूपांतर करायचं असेल तर तुमचं कम्फर्ट झोन पहिले तुम्हाला सोडावं. आणि ते स्वप्न जर मोठं तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर बिझनेस हाच एक प्लॅटफॉर्म आहे. बिझनेस करून तुम्ही कुठल्याही स्वप्न तुमचं सत्यात उतरू शकता. जर तुमचं लिमिटेड स्वप्न आहे ते तुमच्या नोकरीमध्ये शेती करून किंवा आहे त्या जागेवर काम करून पूर्ण होत असेल तर मग ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्या वातावरणातून बाहेर निघायची गरज नाही. पण तुमचं जर स्वप्न मोठं आहे आणि त्याला वास्तवात रूपांतर करायचं, एकच जीवन आहे, हे स्वप्न तुम्ही पुढच्या जन्मात पूर्ण नाही करू शकणार, ऑप्शन नाहीये काही. याच जीवनामध्ये तुम्हाला ते स्वप्नाचं वास्तवात रूपांतर करायचंय तर बिझनेस हाच प्लॅटफॉर्म आहे आणि बिझनेस हा सक्सेस होतो. बिझनेस हा कधीच फेल्युअर होत नाही आणि कुठलीच कन्सेप्ट वीक नाहीये. कुठलीही कन्सेप्ट घ्या तुम्ही बिझनेसची, चायच्या टपरीपासून कुठलाही आयडिया घ्या, कुठलीही आयडिया तुम्हाला प्रॉफिट देऊन जाते. फक्त त्या आयडियाला पाहिजे प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर मॅनेजमेंट, प्रॉपर मेंटोरिंग, प्रॉपर कष्ट घेण्याची तयारी. ही जर तुमची असेल तर कुठलीही कन्सेप्ट घ्या, रॉ कन्सेप्ट, कोणतीही कन्सेप्ट सांगा, मला ही कन्सेप्ट सत्यात उतरेल का, याच्यातून प्रॉफिट होईल का, मी त्याला मॅनेजमेंटच्या फॉर्मॅटमध्ये टाकतो, प्रिन्सिपल लावतो, स्ट्रॅटेजीज लावतो आणि तुम्हाला ते काहीच दिवसामध्ये तो बिझनेस प्रॉफिट देईल. तुमचं त्यामध्ये भांडवल दुप्पट टिप्पट 10 पट वाढेल. अशी प्रत्येक बिझनेस कन्सेप्ट आहे, फक्त प्रॉपर मानसिकतेची गरज आहे. बरोबर. आणि हीच मानसिकता हे पुस्तक आपल्याला शिकवतं. आतापर्यंत असं तुम्ही बरेच उद्योजक त्या ठिकाणी बघितले असेल, खरं तर मोठ्या उत्साहामध्ये ते उद्योग चालू करतात, बिझनेस चालू करतात, मात्र त्यांना अपयश त्या ठिकाणी येतं. त्यावेळेस बिझनेस चालू करत असताना हेच बिझनेसमॅन जे लोक असतात किंवा तरुण असतात, हे नेमके काय चूक करतात आणि किंवा यालाच लागून एक प्रश्न की बिझनेस आपण चालू करतोय तर तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे, हे कसं तपासाल? हे बघा, एकदा स्टार्टिंग करताना तुम्ही कन्सेप्टवर जेव्हा काम करता तर कुठलीही कन्सेप्ट तुम्ही रिसर्च करून किंवा इन्फ्लुएन्सनी ती कन्सेप्ट घेता. सोशल मीडियावर तुम्हाला दिसतो यार या मुलांनी व्यवसाय चालू केला आणि 1-2 वर्षाचा तो पूर्ण महाराष्ट्रभर दुनियाभर फेमस झालाय, फॉलोअर्स वाढले, जिकडे तिकडे त्याचीच वाह आहे.
सोशल मीडिया ओपन केली की त्याचीच रील्स देतात आपल्याला, त्याचीच पोस्ट दिसत आहेत. कधी BMW मधून फिरतोय, कधी थार मधून फिरतोय, काही काही गॅजेट नवीन लेटेस्ट वाले गॅजेट त्याच्याकडे दिसत आहेत आणि इन्फ्लुएन्स होतात लोक, बरोबर. यार त्याने जे केलं तेच आपण करूयात. पण त्यांनी इथपर्यंत येण्यासाठी त्याच्या मागलचं काय स्ट्रगल केलं हे यांना माहिती नसतं. फक्त त्यांची आताचं यश ते बघतायत सोशल मीडियावर आणि त्याच्यामध्ये उडी टाकतायत. प्लॅनिंग काहीच करत नाही, झिरो प्लॅनिंग. मॅनेजमेंट काहीच नाही, त्यामधलं नॉलेज काहीच नाही, त्यामधले त्या सेक्टर मधला एखादा मेंटॉर यांच्याकडे नाही. या बिझनेसमध्ये काय काय फेल्युअर्स येऊ शकतात, काय काय अडचणी येऊ शकतात, आपण कुठे फसल्या जाऊ का, याची ते अभ्यास करत नाहीत, रिसर्च करत नाहीत. फक्त ते बघतात सोशल मीडियावरती आणि हा ट्रेंड चालू आहे सध्या आणि आपण त्याच्यात उडी मारू, आपण हे रील्स बनवू, आपण हे हिरो बनवूया 2-3 महिन्यात. आणि ते असं करण्याच्या नादात तो व्यवसाय फेल होतो. असं मी आधी सांगितलं, कुठलाच बिझनेस कन्सेप्ट तुम्हाला फेल होऊ देत नाही. हे आपल्यावर डिपेंड आहे. आपण त्याचं प्लॅनिंग किती करतो, डेडिकेशन किती देतो, स्वतःवर किती काम करतो आणि काम करून कसं घेतो आणि आपण मेंटोर कोण निवडतो आपल्याला सल्ला देण्यासाठी, याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. खरं तर सोशल मीडियाचा तुम्ही त्या ठिकाणी मुद्दा मांडला. बिझनेसमध्ये सोशल मीडिया किती महत्वाचा आहे आणि त्याचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे, किंबहुना बिझनेस जर चालू करायचा आहे, चांगल्या पद्धतीने ग्रो करायचा आहे, खरंच सोशल मीडियाचा चांगला फायदा होतो. यस, 100% सर. तुम्ही जर म्हणताल की आता ऑफलाईन बिझनेस करावा का, तर मी 100% नाही म्हणेल. तुमचा कुठलाही बिझनेस आहे तुम्ही ऑनलाईन आणलाच पाहिजे. कुठलाही असो बिझनेस सोशल मीडियावरती आणलाच पाहिजे. सोशल मीडिया आणि फ्रीचं प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला सध्या आपण अवेलेबल फ्रीमध्ये सध्या तर यूज करू शकतो, फ्युचरचं माहीत नाही. तर त्याचा यूज आपण सोशल मीडियाचा केलाच पाहिजे. सोशल मीडियातल्या 2-3 इन्सिडेंट मी तुम्हाला सांगेल, घटना सांगेल, तुम्हालाही माहिती आहे. डॉली चायवाला नागपूरचा, टपरीवर फुटपाथवर चाय विकणारा माणूस, तो मुलगा, त्याच्या रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. बिल गेट्सची त्याच्यावर नजर पडली, बिल गेट्सकडून फंडिंग आली, प्रॉपर मेंटोरिंग आलं आणि आता डॉली चायची फ्रँचायझी 50 लाख रुपये देऊन सुशिक्षित मुलं मेट्रो सिटी मधले लोक विकत घेत आहेत. जो फुटपाथवर चाय विकत होता, तो जर सोशल मीडियावर आला नसता, त्याच्या रील्स जर व्हायरल झाल्या नसतं, तर अख्खं आयुष्य त्याचं फुटपाथवर गेलं असतं, कोणीही विचारलं नसतं. पण आज तो कशी लाईफस्टाईल जगतोय आणि त्याच्या फ्रँचायझी घेण्यासाठी वेटिंग आहेत लोक. 50-50 लाख 2-3 मॉडेल काढले त्यानं, 25 लाख, 50 लाख, 1 CR पर्यंत त्यांचे फ्रँचायझीचे मॉडेल आहेत. ते कशामुळे पॉसिबल झालं? सोशल मीडियामुळे. दुसरी एक, ते जर नागपूरचं उदाहरण झालं, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं चितेगावचं, आपल्या शहरामधून 10-15 किलोमीटर चितेगाव आहे, तिथलचं एक्झाम्पल सांगतोय. तिथे एक मुलगा आहे, त्याचं योगायोगाने सरनेम पवारच आहे, शेतकरी कुटुंबातला, आणि आई वडील 5-10 एकर शेती आहे, जास्त नाही. आई वडील शेतात काम करतात, वडिलाला जास्त वजन उचलायला चालत नाही, तर आई फवारणी करत होती. फवारणीचं यंत्र पाठीवर घेऊन 25-30 लिटरचं ते फवारणी यंत्र असते, तेवढं घेऊन ती फवारणी करत होती. ते त्याला ती गोष्ट खटकली की आईला एवढं वजन घेऊन फवारणी करावं लागते शेतामध्ये. तर त्याच्यावरती त्याने काही डोकं लावलं आणि इलेक्ट्रिक फवारणी यंत्र बनवलं. स्वतःच फॅब्रिकेशन करून मशीन वगैरे असेंबल केल्या, काहीतरी केलं, स्ट्रक्चर बनवलं जवळ लोकलच्या फॅब्रिकेटर करून आणि ते फवारणी यंत्र बनवलं. आणि ते थोडंसं त्याला आपण पुश केलं तर ते फवारणी इलेक्ट्रिकवर, बॅटरीवर चालतं. त्याला पाठीवर ओझं घ्यायची गरज नाही आणि 2-4 एकराचं रान किती 1-1.5 तासामध्ये होतं, एवढं फास्ट ते काम करतं. तर त्याच्या ते बनवताना रील्स केल्या त्यांनी, तयार झाल्यानंतर त्याचे डेमो घेताना, स्वतःच्या वावरात फवारणी करताना रील्स बनवल्या आणि सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या. तर ती रील जसं डॉली चायवाल्याची बिल गेट्सने बघितली, तशी याची रील बिल गेट्सनीच बघितली. मागच्या वेळेस जेव्हा आपल्या शहरामध्ये बिल गेट्स आले होते, तर त्या मुलाच्या शेतात यंत्र बघण्यासाठी त्यांनी चितेगावला भेट दिली बिल गेट्स, आणि अनेक मंत्री पण गेले. हा, आणि त्यानंतर बिल गेट्सनी, तुम्हाला माहित असेल तर बिल गेट्सचं जे फाउंडेशन आहे, बिल गेट्स अँड मिलिंडा फाउंडेशन, तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेमधले शेतकरी दत्तक घेतलेले. म्हणजे त्यांची कंडिशन आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यापेक्षा वाईट आहे दक्षिण आफ्रिकेतल्या. तर तिथे ते दत्तक घेऊन त्यांना सुविधा पुरवण्याचं काम बिल गेट्स करते. तर हे यंत्र त्यांना आवडलं याचं. त्या मुलाला त्यांनी फंडिंग केली, गायडन्स केलं आणि त्याला इम्प्रूव्हमेंट सांगितल्या. हे तू योग्य बनवले, पण यामध्ये आणखीन ऍडव्हान्स कर. 1000 यंत्राची ऑन द स्पॉट त्यांना ऍडव्हान्स मध्ये ऑर्डर केली, 1000 यंत्राचे पैसे देऊन. आज तो मुलगा साऊथ आफ्रिका तर सोडाच, 15 देशामध्ये ते यंत्र इम्पोर्ट करतोय, आपल्या शहरामधून एक्सपोर्ट करतोय. तर ही पॉवर आहे सोशल मीडियाची पॉवर. असे असंख्य उदाहरण आहेत आपण बघतोय. म्हणजे कोणता उद्योग चालू जर करायचा असेल तर सोशल मीडिया करायलाच पाहिजे. छोटे छोटे बुटीक या लेडीजचे तुम्ही आपल्या शहरामधले बघा, कुठे शिवाजीनगरमध्ये असेल, कुठल्या एका छोट्या गल्लीमध्ये बुटीक आहे, पण त्या रीलच्या माध्यमातून, इंस्टाग्रामवर ज्या रील येतात त्याच्या माध्यमातून ते व्हॉट्सअपवर ऑर्डर घेतात, ऍडव्हान्स पेमेंट घेतात आणि शिपिंग करतात. महाराष्ट्रभर ते शिपिंग करतात. छोटंसं बुटीक असते 10 बाय 10चं,
ज्याच्यावर कधी कस्टमर येतही नाही, व्हिजिट नाही करत, फक्त रील्स बघून त्यांना ऑर्डर येतात आणि बऱ्यापैकी सेल त्यांचा ऑनलाईनच जातो. खरं तर एखादा उद्योग चालू करायचा आहे, हॉटेल्स असेल, कपड्याचं दुकान असेल, ज्वेलरीचं असेल, यासाठी लोकेशन महत्वाचं आहे, जागा महत्वाची आहे? किंवा ते जेव्हा बिझनेस चालू करायचा आहे, तेव्हा जागा निवडत असताना तरुणांनी काय विचार केला पाहिजे, काय गोष्टी बघितल्या पाहिजे त्या ठिकाणी? आता या प्रश्नाचे उत्तर असं आहे की काही बिझनेससाठी लोकेशन मॅटर करतं, 100% मॅटर करतं, आणि काही बिझनेससाठी लोकेशन मॅटरच करत नाही. काही बिझनेस तर तुम्ही बघाल तर त्याचं ऑफिसच नाही, हो. फक्त वेबसाईट आहे, मोबाईल ॲप आहे आणि Amazon असेल, इकार्ट असेल, असे प्लॅटफॉर्म आहेत. तर अशा प्लॅटफॉर्म मधून ते व्यवसाय करतात. त्यांचा बिझनेस, त्यांचं ऑफिस किंवा शोरूम किंवा फॅक्टरी असं एक्झिटच करत नाही परतीवर. बरोबर. आणि काही जे बिझनेस आहेत, जसे हॉटेल म्हणले तुम्ही, रेस्टॉरंट, त्यानंतर चायच्या टपऱ्या असतील मोठमोठ्या ज्या चालतात, आईस्क्रीम पार्लर असतील किंवा चाटचे गाड्या असतील, अशा जे काही बिझनेस आहेत त्याला लोकेशन 100% मॅटर करतं. तुमचं जर लोकेशन चुकलं तर तुमचं पूर्ण भांडवल झिरो होतं. बरोबर. आणि याचे एक लाईव्ह एक्झाम्पल आपल्या सिटीमध्ये आपण किती मोठे बघितले. आणि काही असे शॉप तुमच्याही नजरेत असतील त्यांचं फक्त लोकेशन प्रॉपर आहे, त्या लोकेशनमुळे एवढे गर्दी असते, त्यांची शटर उघडण्याच्या आधी तिथं गर्दी जमा होते की शटर कधी वरती घेता आणि आम्हाला कधी देता. तर लोकेशन मॅटर करतं. कोणत्या बिझनेससाठी तो वेगळा प्रश्न आहे. काही बिझनेससाठी मॅटर करतं, काही बिझनेससाठी तुम्ही घरून आणि तुमच्या व्हिजिटिंग कार्डच्या ऍड्रेसवर तुम्ही व्यवसाय करू शकता. सोशल मीडियावरची मार्केटिंग. येस. बिझनेसची कॉपी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण करतात. तर दुसऱ्यांचा पाहून बिझनेस चालू करणं ही चूक बरेच तरुण त्या ठिकाणी करतात. बरोबर. त्याबद्दल काय सांगू? नाही, कॉपी करणं हे चुकीचं नाहीये. कुठलीही चांगली गोष्ट जर मार्केटमध्ये असेल तर ती आपण कॉपी करायला पाहिजे किंवा आत्मसात करायला पाहिजे. पण त्या मागलचं शास्त्रीय कारण काय आहे किंवा त्या मागलचं त्याचं संघर्ष काय हे पण बघितलं पाहिजे. त्याच्या मागलची त्याची टेक्निक काय आहे, त्याचं लॉजिक काय आहे. कॉपी केलेले बिझनेस भरपूर चालतायत, भरपूर मोठे झालेले आहेत. ओरिजिनल बिझनेसपेक्षा कॉपी केलेले बिझनेस डबल टिबल झालेले आपण एक्झाम्पल पण मार्केटमध्ये आहेत. तर कॉपी करायला हरकत नाही, फक्त त्यामध्ये कॉपी करण्याच्या नादात आपण आपलं भांडवल आणि आपण आपला आत्मविश्वास घालू नये. संघर्ष करण्याची तयारी ठेवा. त्याचं चालते म्हणून आपलंही चालेल अशातलाही भाग नाही. तर असे बिझनेसचे कॉपी होणार, पण त्याला डगमगायची कारण त्याची टेस्टच इकडे येईल अशी हे नाही, शाश्वती नाही. ते जातील काही दिवस तिकडे आणि कस्टमर ते पुन्हा येतील इकडे. त्यामुळे कॉपी दुसऱ्यांनी केली म्हणून आपण नाराज व्हायचं असं काही कारण नाही. आपण तर अभिमान आणि गर्व बाळगायला पाहिजे की मी चालू केलेली कन्सेप्ट लोक कॉपी करतायत, म्हणजे आपण या इंडस्ट्रीमध्ये लीडर झालोय. कॉपी कोणाची करतात? लीडरचीच करतायत किंवा जे मोठे झालेत त्यांचीच कॉपी करतायत. तर आपली कॉपी जर लोक करत असतील तर ती अभिमानाची गोष्ट आहे. पण तुमचं सगळेच ते कॉपी करू शकत नाही. हिडन गोष्टी तुमच्याकडे बऱ्याचशा असतात, तुम्ही राखून ठेवलेल्या, सगळेच पत्ते ओपन केलेले नसतात. त्यामुळे त्या ओरिजिनल बिझनेसला धक्का लागेल किंवा त्याची कन्सेप्ट चोरून नेली म्हणून त्याचा बिझनेस बसेल अशातलाही काही भाग नाही. तुमच्या पुस्तकामध्ये असं कोणतं उदाहरण आहे की ते स्वतः तुम्हाला देखील प्रेरणा देतं काम करण्यासाठी? येस. हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल, आज मी तुम्हालाही जाताना एक कॉपी देईल, तर हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर माझी प्रेरणा आणि पूर्ण महाराष्ट्राची आणि पूर्ण जगाची प्रेरणा एकच आहे, इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून हे पुस्तक आलेलं आहे. उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, यांनी जर कोणाचा आदर्श घ्यावा बिझनेस करताना, किंवा नवीन जे तरुण म्हणतायत तुम्ही त्यांनी व्यवसाय करावा, तर व्यवसाय करण्याच्या आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे. यांचे काय अभ्यास केला पाहिजे? तर मॅनेजमेंट अँगलचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याला काहीच गोष्टी दाखवल्या जातात, पण रिअल मॅनेजमेंट कन्सेप्टचा यूज मानवजातीमध्ये सर्वात जास्त जर कोणी केला असेल, मी जबाबदारी सांगतोय, ऑन कॅमेरा सांगतोय तुमच्या पोस्टकार्डच्या माध्यमातून, रिअल मानवजातीमध्ये मॅनेजमेंट कन्सेप्टचा सर्वात जास्त यूज जर कोणी केलेला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मॅनेजमेंट कन्सेप्ट, स्ट्रॅटेजीज असतील, बिझनेस मॉडेल असतील, प्रिन्सिपल असतील मॅनेजमेंटचे, हे यूज करून हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली 16व्या शतकामध्ये, आणि हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी हे मॅनेजमेंटच्या कन्सेप्ट यूज केलेले आहे. तिकडचे लोक, इंग्रजांनी ऑब्झर्वेशन केलं, रिसर्च केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीवर, आणि तिकडे जाऊन त्यांनी थेअरी लिहिली मॅनेजमेंटच्या, आणि ते मॅनेजमेंट गुरु झाले. कारण आपल्या इकडचे लोक तेव्हा जास्त लिहत नव्हते आणि ऑब्झर्वेशन ही आपल्या लोकांचं आणखीनही कमीच आहे. बरोबर. त्याच्यामुळं हा जो फंड आहे, इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज, हा मागे राहिला आहे. पहिले मॅनेजमेंट गुरु कोणी असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
या अँगलने अभ्यास व्हायला पाहिजे. पिक्चर पण येतात, मी हे आवाहन करेल जे प्रोड्युसर आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांनी इंटरनॅशनल मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज या टायटलने पिक्चर काढावे. मॅनेजमेंट अँकल महाराजांचं महाराष्ट्रासमोर जगासमोर आणावं. जगाला माहितीच आहे, जग आताही छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आहे. आपण मागे आहोत महाराष्ट्र म्हणून, आपल्याला गर्व पाहिजे त्या गोष्टीचा. पण आपण दुसऱ्याच गोष्टीचा भाऊ करतो. 2-3 लढायाचे जे इन्सिडेंट आहेत त्याच्यावरच पिक्चर बनवल्या जातात. त्या 2-3 लढायाचेच इन्सिडेंट दाखवल्या जातात आणि त्याच्यावरच आपण आतापर्यंत 395वी जयंती आपण 19 फेब्रुवारीला या वर्षात साजरी केली. 400 वर्षानंतर साजरी होणारे कोणचे महापुरुष आहेत. ह्याच गोष्टीमुळे त्यांना आपण आठवणीत ठेवतोय की त्यांचे मॅनेजमेंट कन्सेप्ट खूप स्ट्रॉंग होत्या. फक्त लढाया तरवाली हे त्यांच्या मनात नव्हतंच, त्यांच्या प्लॅनिंग मध्ये नव्हतंच. जास्तीत जास्त त्यांनी कोलॅबरेशन केलेले आहेत, पार्टनरशिप केलेलं आहे. त्यांची जर स्टडी करताल तुम्ही तर हे कोलॅबरेशन पार्टनरशिप हे आत्ता MNC कंपन्या आत्ता आणतायत धोरणात या 2, 4, 5, 10 वर्षात की आपण कोलॅबरेशन करू, कॉम्पिटिशन नको. ते MNC कंपनी आता आणतायत त्यांच्या धोरणामध्ये, त्यांच्या कन्सेप्टमध्ये. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात करून दाखवले. किती त्यांचे दुश्मन आहेत त्यांच्यासोबत कोलॅबरेशन केले. हे जेव्हा व्हिजनरी लीडर असतो, जे उद्योजक असतो, याची विचारसरणी लॉंग टर्म विचार करणारे म्हणजे धुरंधर होते ते. मी म्हणतोय ना, मानव जातीमध्ये त्यांच्या एवढं मॅनेजमेंट कन्सेप्ट कोणीच यूज केलं नाही. आपण 2, 4, 5% जरी त्यांचं अनुकरण केलं तर या जगात सगळ्यात मोठा व्यावसायिक किंवा उद्योजक आपण होऊ शकतो, आपलं साम्राज्य निर्माण करू शकतो. आणि हीच प्रेरणा आहे माझी पण, आणि महाराष्ट्राने आपल्या युवकांनी तीच प्रेरणा घ्यावं की आपलं स्वतःचं साम्राज्य, व्यावसायिक साम्राज्य छोटं गावं आपण तयार करूया आणि त्या साम्राज्याचे राजा म्हणून आपण राज्य करूया. फक्त तुमचं व्हिजन तसं महाराजांसारखं मोठं पाहिजे. प्रशांत सर, आता एक तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला, पार्टनरशिपचा. एखाद्या तरुणाला जर बिझनेस चालू करायचा असेल तर तो बऱ्याचदा पार्टनरशिप बघतो. बरोबर. तर काही तरुणांना पार्टनरशिप करण्याची भीती वाटते. पार्टनरशिप करणं योग्य आहे, केलं पाहिजे तरुणांनी? डेफिनेटली केलं पाहिजे सर. आजचा जो ट्रेंड आहे ना, 2026 मध्ये आपण आहोत, पार्टनरशिप जर तुम्ही केली तर तुम्ही जर तुमचं उद्दिष्ट 5 वर्षात मोठं होण्याचं असेल, तर काही टार्गेट असेल तर तुम्ही 2-2.5 वर्षात गाठू शकता पार्टनरशिप असेल तर. पण पार्टनरशिप करताना बऱ्याचशा चुका आपले तरुण करतायत, त्या नाही केल्या पाहिजे. एक तर म्युच्युअल पार्टनरशिप पाहिजे आणि ते ऑन पेपर पाहिजे सगळं. एंट्री करता वेळेस आपण काय आणायला पाहिजे आणि एक्झिट करता वेळेस आपण काय घेऊन जायला पाहिजे, हे तुमचं ऑन पेपर क्लिअर पाहिजे. भावनिक पार्टनरशिप नको. आपला महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे की आपण भावनिक पार्टनरशिप करतो आणि तोडायचे जर म्हणलं पार्टनरशिप तर दोन्ही ते संसारच उद्ध्वस्त होतात. असे असंख्य उदाहरणं आपण पाहिले असतात. त्यामुळे पार्टनरशिप म्हणलं की महाराष्ट्रातले लोक हात जोडतात. पण महाराष्ट्रातला काही भाग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर इकडे लातूर साईडला गेले किंवा तुळजापूर साईडला गेले तर 5-5, 10-10, 15-15 लोक उद्योजक व्यावसायिक एकत्र येतात पार्टनरशिपमध्ये, एवढे मोठमोठे बिझनेस करतात. तुम्ही त्या साईडचे ब्रँड आपल्या इथं पूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालतायत सर. खूप मोठे ब्रँड झाले पार्टनरशिपमध्ये. एवढी मॅच्युअर पार्टनरशिप आहे त्यांची. जर पार्टनरला घ्यायचंय तर तो काय घेऊन येणार त्यांचं ठरलेलं आहे. एवढं भांडवल तुला टाकावं लागेल. तुला जायचंय, पार्टनरशिप सोडायची, ठीक आहे, भावनिक काहीच नाही. हे पेपरवर लिहिलेलं आहे आपण, तुला जाताना हे भेटणार आहे, एवढे पैसे भेटणार, एवढं भांडवल तू गुंतवलं, एवढं प्रॉफिट आपण कमवलं किंवा आपण एवढे लॉस मध्ये आहेत, तर तुझ्या 1 लाख दिले असतील तू तर त्याचे 50,000 झाले, हे घे 50,000 आणि तू एक्झिट हो. याच्यामध्ये भावनिक इमोशन काहीच नको. ती पार्टनरशिप स्ट्रॉंग. आणि पार्टनरशिप केलीच पाहिजे, कारण एका माणसाच्या स्किल आणि 2 माणसाच्या स्किल यात खूप मोठा फरक आहे. 1+1 2 नाही होत पार्टनरशिप मध्ये. 1+1 111 होऊ शकतात. हा पार्टनरशिपची जादू आहे. पण ती मॅच्युअर पार्टनरशिप पाहिजे आणि कन्सेप्ट पूर्ण क्लिअर पाहिजे. आपण हे भांडवल घेऊन पार्टनरशिप करतोय आणि मला जर काही वाटलं की मला जर काही दुसरी अडचण आली किंवा माझं जर मन उतरलं या बिझनेसतून, तर मग मी जायचं ठरवलं तर जाताना मला काय भेटेल ते पण पहिल्या दिवशी क्लिअर पाहिजे. आपण करतो काय, इमोशनली पार्टनरशिप करतो. तू माझा मित्र आहे, मी पैसा लावेल, तू मेहनत कर, आणि मग सोडताना कोणी दोघांपैकी जर एकाने इच्छा व्यक्त केली की मला सोडायची पार्टनरशिप, तर ते भावनिक केवढं गुंतागुंत झालेली असती की सोडताना ते दोन्ही संसारच उद्ध्वस्त व्हायची भीती वाटते. आणि असे असंख्य उदाहरणं झालेले आहेत. पण आता तसं होणार नाही. आता इथून पुढची पार्टनरशिप हे प्युअरली मॅच्युअर्ड असणार आहे आणि प्रॅक्टिकल ऑन पेपर असणार आहे. त्यामुळे पार्टनरशिप करायला पाहिजे जर तुमच्याकडे काही कमतरता आहे, भांडवलची कमतरता आहे. कारण प्रत्येक गोष्टीत आपण परफेक्ट नसणार आहे. एकतर आपल्यामध्ये स्किल असेल तर भांडवल नसेल, काही ना काही गोष्टीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसतील किंवा सेलसाठी काही कमकुवतपणा असेल, तर या गोष्टीसाठी पार्टनरशिप करायला काहीच हरकत नाही. फक्त ती ऑन पेपर
भावनिक नसू नये, इमोशन नसू नये त्यामध्ये, आणि त्या पेपरनुसार चालायचं. आपण जो म्हणला मला सोडून जायचं त्याला एक्झिट, त्याची पॉलिसी तयार आहे, त्याला काढून द्यायचं, दुसरा पार्टनर घ्यायचा आणि आपण गो ऑन करायचं. यस, तिथं थांबायची गरज नाही. काही तरुणांकडे खरं 10 ते 50 हजारापर्यंत जे आहे ते बजेट त्या ठिकाणी त्यांचं असतं. भांडवल असतं. भांडवल असतं बरोबर. बिझनेस त्या ठिकाणी चालू करण्यासाठी. बरोबर. ज्या तरुणाकडे फक्त 10 ते 50 हजारापर्यंत भांडवल आहे बिझनेस चालू करण्यासाठी, अशा तरुणांनी नेमके कोणता उद्योग चालू केला पाहिजे? मी आधी आपण डिस्कस केलंय, ते अक्षय गुंजालचं एक्झाम्पल दिलंय की तुम्हाला 10,000 असण्याची गरज नाही, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि तुमच्यात काहीतरी स्किल पाहिजे. स्किल नसेल तर ती डेव्हलप करा. डेव्हलप करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, फ्रीमध्ये गुगल बाबा आहे, फ्रीमध्ये तुम्हाला कुठं पैसे देऊन कुठे क्लास करण्याची गरज नाही. गुगलवर जे ते अवेलेबल आहे, तुम्ही थोडीशी मेहनत केली तुमच्यावर, एक कुठलीही स्किल डेव्हलप करा. व्हिडिओ एडिटिंगची करा, रील बनवण्याची करा, किंवा कंटेंट क्रिएटर स्ट्रॉंग, जर तुम्ही कंटेंट क्रिएट करून टाकलं सोशल मीडियावरती तर तुम्ही आपली अर्निंग करू शकता. तुमचे 10,000 50,000 गुंतवायची गरज नाही. तुमच्याकडे स्किल नसेल तर स्किल डेव्हलप करा एकतर, नाही तर मग एक चांगली कन्सेप्टवर काम करा आणि त्याची झिरोतून सुरुवात करा. 10,000 ठीक आहे, पण 50,000 बी टाकायला नको त्यामध्ये. सुरुवात करा, स्वतःला सिद्ध करा आणि एक्सपिरियन्स आल्यानंतर मग भांडवल घ्या. भांडवल घेण्यासाठी दुनिया पडलेली. तुम्ही जे काही करता तुमचं ऑब्झर्वेशन चालू आहे. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे कोणीच बघत नाही, पण तुमचं ऑब्झर्वेशन चालू आहे. बिल गेट्स सारखी जशी त्यांच्यावर नजर पडली, तुमच्यावर कोणाची नजर पडू शकते आणि तुम्ही एका रात्रीमध्ये हिरो बनवू शकता. कन्सिस्टन्सी पाहिजे, हार्डवर्क पाहिजे, तुमची इच्छाशक्ती पाहिजे. भांडवलाची गरज नाही, 5-10 हजाराची गरज नाही. तुमचा मोबाईल तुमच्यासाठी काफी आहे. एक स्किल फक्त तुमच्यामध्ये डेव्हलप करा, ती तुम्हाला उपाशी झोपू देणार नाही. रोजचे 3-4 हजार तुम्ही खिशात घरी घेऊन जाऊ शकता त्या स्किलच्या माध्यमातून. बरोबर. आणि पुढचा काल हा स्किल बेस्ड बिझनेसचाच आहे. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट करणं आजच्या तरुणामध्ये खूप गरजेचं आहे. ज्या तरुणांना उद्योग चालू करायचा आहे, महिलांना उद्योग त्या ठिकाणी चालू करायचे आहे, अशा तरुणांनी प्रशांत पवारांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यांनी का वाचावं? प्रशांत पवारनी लिहिलंय म्हणून नाही वाचावं. यामध्ये मी माझं काही तत्वज्ञान मांडलेलं नाही. त्यामध्ये कोणत्या गोष्टी मांडलेल्या आहेत, बिझनेससाठी जे लागतात रिफाईन केल्या. त्यासाठी भरपूर वाचन केलेलं आहे, सर्वे केलेला आहे. माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स बिझनेस मधला आहे. त्याच्या आधी 5 वर्षे मी कॉर्पोरेटमध्ये मुंबईला जॉब केलेला आहे. ह्या सगळ्या एक्सपिरियन्सचा सार आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे पुस्तक बरेचसे मी वाचलेले आहे. माझ्या ऑफिसला जर येताल तर 1000च्या वरती माझ्या लॅब कॅबिनमध्ये पुस्तक आहे. तेवढेच पुस्तक मॅनेजमेंट रिलेटेड, उद्योजक रिलेटेड, तेवढेच पुस्तक माझ्या घरी आहेत. वाचनाची भयंकर आवड आहे. त्याच्यातून हा कंटेंट मी रिफाईन केलं, स्ट्रक्चर केलं, एका फॉर्मॅटमध्ये टाकलं आणि त्यानंतर ह्या पुस्तकाच्या स्वरूपात मार्केटमध्ये आणलं. तुम्ही मानसिकतेपासून तर तुमचा व्यवसाय मोठा करून तुम्ही समाजाप्रती तुमची काय जबाबदारी आहे याच्यापर्यंत या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. प्रत्येकाने ज्यांना बिझनेस करायचा त्यांनी वाचावं. त्यामध्ये 100% त्याला रस्ता भेटेल. कोणी सेटबॅक मध्ये अटकलेला असेल, ऑलरेडी बिझनेस करतायत पण स्ट्रगलिंग मोड मध्येच आहेत, त्यांना पाहिजे तसं यशच भेटत नाही, रोजीरोटीसाठीच काम करतायत आज पण 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. त्या सेटबॅक मधून निघण्याचं, बाउन्स बॅक करण्याची ताकद, प्रेरणा हे पुस्तक तुम्हाला देईल. सर, खरं तर एखाद्या तरुणाला बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही त्याला 3 काय सल्ले देशाल? अतिशय महत्वाचे 3 सल्ले म्हणल्यावर त्याला महत्वाचे सल्ले द्यावे लागतील. एक तर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट रोजच्या रोज करावं लागेल, स्वतःवर काम करावं लागेल. काय झालंय, अकॅडमिक आपलं शिक्षण झाल्यानंतर स्वतःवर काम करणंच आपण सोडून दिलेलं आहे. बिझनेसमॅनला कंटिन्युअस स्वतःवर काम करावं लागेल, सेल्फ डेव्हलपमेंट करावं लागेल. त्यासाठी वाचन, रीडिंग, ट्रेनिंग, वर्षातून 1-2 ट्रेनिंग घ्यावं लागतील, स्वतःला अपग्रेड ठेवावं लागेल. ही झाली पहिली गोष्ट, स्वतःला डेव्हलपमेंट, स्वतःवर डेव्हलपमेंट करण्याची कंटिन्युअसली. त्यानंतर कन्सिस्टन्सी, चांगल्या कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. रिझल्ट दिसत नाही म्हणून थांबू नका. आणि तिसरी गोष्ट पेशन्स ठेवा रिझल्टसाठी. तुम्ही हार्डवर्क केलंय, खूप मेहनत केली आहे, खूप वर्ष कन्सिस्टन्सी बिझनेस करतायत, रिझल्ट येत नाही तरी पण संयम ठेवा. तुम्ही अपेक्षित स्थळी निश्चित पोहोचणार. तुम्हाला त्यापेक्षा 10 पट जास्त, 100 पट जास्त रिझल्ट भेटेल. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत तरुणासाठी. एक तर सेल्फ डेव्हलपमेंट, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स. सर, खरं छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करताय, तुमचं ऑफिस देखील या ठिकाणी आहे. अनेक तरुण तुमच्या संपर्कामध्ये आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बिझनेस करण्यासाठी स्कोप आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी तुमचं मत काय? छत्रपती संभाजीनगर, मी गर्वानं सांगतोय, अभिमानानं सांगतोय, जबाबदारीनं सांगतोय, ऑन कॅमेरा सांगतोय, विकसित भारताचं पुढचं पहिलं महानगर हे छत्रपती संभाजीनगर असणार आहे. यामध्ये काहीच डाऊट नाही, काहीच दुमत नाही.
आपल्या छत्रपती संभाजीनगरचं तर तुम्ही बघितलं, जेवढ्या एमएनसी आहेत, मोठ्या कंपन्या आहेत बाहेर देशातल्या, त्यांना जर इंडियामध्ये एंट्री करायची असेल तर ते 2-3 शहरं मागवतात त्यांच्या टीमकडून, रिसर्च टीमकडून, की कुठल्या शहरामध्ये आपण एंट्री करू शकतो. ते 3-4 शहराचे ते नाव मागवतात, टॉप मॅनेजमेंट त्या कंपनीचे. त्या टॉप मॅनेजमेंट ते 3-4 नाव जातात, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे शहराचं नाव हमखास असतं. 4 शहरामध्ये, भारतातल्या, इंडियामधल्या. त्या टॉप कंपन्यांची पहिला प्रेफरन्स हा छत्रपती संभाजीनगर आहे. त्याच्या काही क्रायटेरियामध्ये आपण नाही बसलो तर मग ते बाहेर सिटीमध्ये जातात. पण पहिला प्रेफरन्स त्याचा आमचा असतो छत्रपती संभाजीनगर. ही आपली आपापल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगरकर म्हणून. आणि पुढच्या आज आपण 26 मध्ये इथे बसलेलो आहे. 2036च्या आधी छत्रपती संभाजीनगर हे मेट्रो सिटी झालेलं असेल, याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. एवढा ट्रेमंडस स्कोप ह्या शहराला आहे आणि एवढं चांगलं हे शहर आहे. तुम्ही इथे आज बिझनेस चालू करा, तुमच्या 3-4 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही या शहराला अभिमानानं सांगताल की या शहराने मला इथे उभं केलं. मी माझं एक्झाम्पल घेतो. 2016 मध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलोय आणि आज मला गर्व आहे की मी या शहराचा पार्ट आहे, या शहराचा नागरिक आहे. प्राऊड फील करतो. ट्रेमंडस स्कोप आहे या शहराला. डेव्हलपिंग सिटी आहे आणि विशेष म्हणजे आता कितीतरी वर्षानंतर केंद्रात, राज्यात आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये एकच गव्हर्नमेंट आलेलं आहे. त्याच्यामुळं तर आपल्या विकासाला कुठे आता ब्रेक लागण्याची काही हे वाटत नाही मला. आणि योगायोगानं आपले आताचे महापौर समीरदादा राजूरकर आमचे चांगले मित्र आहेत आणि कामाचा माणूस आहे, कामाने पछाडलेला माणूस आहे. आणि मला वाटतं पुढच्या 10 वर्षाच्या आत हे शहर आपलं मेट्रो सिटी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे उद्योजकांचा, व्यावसायिकांचा आणि व्यापाराचा असेल. आम्ही किती गेल्या 5 वर्षापासून, 10 वर्षापासून आम्ही नारा दिलेला आहे की विकसित भारताचं पहिलं महानगर हे छत्रपती संभाजीनगर असायला पाहिजे. व्यावसायिक कम्युनिटी म्हणून, उद्योजक कम्युनिटी म्हणून आम्ही त्या दृष्टीने काम करतोय आणि गव्हर्नमेंट बी आम्हाला साथ देत आहे. त्यामुळे कोणी मराठवाड्यातला असेल किंवा विदर्भातला असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल, या शहरात येऊन बिझनेस करायला काहीच हरकत नाही. तुमच्या ग्रोथची जबाबदारी हे शहर घेतं आणि तुम्हाला ग्रोथ देतं. सर, खरं तर तुमच्याविषयी जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने पुस्तक लिहिलंच आहे तुम्ही. मात्र खूप उद्योजक जे लोक आहेत ते तुमच्या संपर्कामध्ये आहेत, सोबत राजकारणी देखील आहेत, सगळ्या क्षेत्रातील लोक तुमच्या संपर्कामध्ये आहेत. कसं जमतं या सगळ्या गोष्टी? तर पहिली गोष्ट, जर जे उद्योजक आहेत, जे यशस्वी उद्योजक आहेत, त्यांना तुम्ही जर बघितलं तर त्यांच्याकडे वेळच वेळ असतो. आणि एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपण स्वतःला फ्री ठेवलं पाहिजे. आपले व्यावसायिक म्हणून, उद्योजक म्हणून 3च काम असायला पाहिजे: नेटवर्किंग करणं, अपॉर्च्युनिटीज बिझनेससाठी फाइंड आउट करणं आणि त्यानंतर आपल्या बिझनेस कसा एक्सपांड होईल याच्यावरती काम करणं. हे 3च काम आपण केलेलं पाहिजे. बाकी सगळा बिझनेस आपला ऑटो मोडवर चालला पाहिजे. सिस्टममध्ये आपण अडकायला पडायला नको. आपण जर त्या बिझनेसच्या सिस्टममध्ये अडकलो, आपणच गल्ल्यावर बसतोय, आपणच कॅबिनमध्ये बसतोय, आपणच इन्व्हॉइस क्रिएट करतोय, आपणच ऑर्डर देतोय, ऑर्डर नाही फॉलो झाले तर आपण स्वतःच काम करतोय. या छोट्या कारकून ऍक्टिव्हिटीमध्ये जर आपण स्वतःला गुंतवून घेतलं तर आपण स्वतःला एक्सपांड करू शकणार नाही आणि आपला बिझनेसही वाढणार नाही. हेच मी अंगीकारलेलं आहे. पूर्ण ऑटो मोडवरती बिझनेस आहे. मी कुठेही असेल, मी आज इथे तिकडे बिझनेस चालू आहे. मी 1 महिना जरी ऑफिसला नाही गेलो तरी माझं रुटीन थांबणार नाही ऑफिसचं. तसंच चालू राहील. SOP नुसार काम होत राहील. मला माझ्या एका क्लिकवर मला रिपोर्ट भेटेल, कोण कुठे गेलं, काय त्यांनी काम केलंय. आणि याच्यामुळे मला वेळ भेटतो आणि तो वेळ मी माझी नेटवर्किंग करण्यासाठी कुठे असेल, म्हणजे छत्रपती संभाजीनगर व्यापारी महासंघापासून तर महाराष्ट्र चेंबर पर्यंत सगळ्या असोसिएशनमध्ये मी आहे आणि सगळे मला प्रॉपरली ओळखतात आणि बिझनेसही देतात. हा नेटवर्किंगचा फंड आहे. सगळे राजकारणी लोक उठण्या बसण्यातले, कुठलेही आमदार, खासदार घ्या, आपल्या शहरातले कोणीही घ्या, तर चांगले संबंध आहेत सर्वांसोबत आणि त्याचंच बेनिफिट बिझनेससाठी होतं मला. आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आपली नेटवर्किंग स्ट्रॉंग करायला पाहिजे. तुमचं नेटवर्कच तुमचं नेटवर्क आहे. सर, प्रशांत पवारांचा पुढचा प्लॅन काय? बिझनेस संदर्भात असेल किंवा आता हे पुस्तक केलंय, हे गाजवलंय तुम्ही, त्याचं खरं तुमचं अभिनंदनच आहे. पुढचं पुस्तक कोणतं आम्हाला बघायला मिळेल? माझे व्यावसायिक प्लॅन विचारचाल तर राम ग्रुप याच्या अंडर माझ्या 3 फर्म आहेत सध्या: राम टेक्नॉलॉजीज, राम ऑटोमेशन आणि आदिश पब्लिकेशन. त्याच्या अंडर मी बुक पब्लिश केलंय. तर राम ग्रुपला आपण 26 मध्ये आहोत. 2032च्या आधी मला NSE BSE ला लिस्ट करायचे, पब्लिक लिमिटेड कंपनी करायची. हे माझं टार्गेट आहे आणि मी 32च्या आधी ते अचीव्ह करणार. हे झालं माझं बिझनेसच्या रिलेटेडचं गोल, टार्गेट पुढचं. त्यानंतर तुम्ही जे म्हणता या पुस्तकाचं, तर प्रत्येक वर्षी माझं एक पुस्तक येईल महाराष्ट्राच्या सेवेत
आणि इनफॅक्ट महाराष्ट्राच्या सेवेत म्हणण्यापेक्षा आता हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे पुस्तक काढावे लागणार आहेत मला. ह्या उद्योजकतेतील पहिले पाऊल ही मराठी एडिशन आहे. हिंदी एडिशनचे 150 पेक्षा जास्त प्री बुकिंग झाले आहेत ऑफिसला. फोन येत आहेत रोजच्या की मला हिंदीमध्ये पाहिजे, जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत किंवा महाराष्ट्रात राहतात पण हिंदी भाषिक आहेत. अशा लोकांची डिमांड आहे की सर हमको हिंदी में चाहिए. तर हिंदीमध्ये याची ॲडिशन फ्युचरमध्ये येईल. इंग्लिशमध्ये 150 पेक्षा जास्त इंग्लिशमध्ये बुकिंग झालेले आहेत, प्री बुकिंग जे इंग्लिश रीडर्स आहेत. मला इंग्लिशमध्ये पाहिजे. तर इंग्लिशमध्ये पुढच्या काळामध्ये त्याची ॲडिशन येईल. आणि पहिल्या आता 26मध्ये हे माझं बुक आहे, 27ला आणखीन एक बुक येईल. पण माझं जे लिहिण्याचं जॉनर आहे, मी व्यावसायिकतेबद्दल लिहील, सेल्फ डेव्हलपमेंटबद्दल लिहील, लिडरशिपबद्दल लिहील, जे मॅनेजमेंटच्या कन्सेप्ट आहेत आणि उद्योजकतेच्या कन्सेप्ट आहेत याच्यावरतीच माझं लिखाण असेल. याच्या व्यतिरिक्त माझं लिखाण नसणार. बिझनेस कम्युनिटी घडवावी, त्यानंतर नवीन तरुण उद्योजक व्हावेत आणि महाराष्ट्रामध्ये उद्योजकतेचं वातावरण तयार व्हावं, हाच माझा आखरीपर्यंत अजेंडा राहील. तरुणाला जर आपण लिहिलेलं पुस्तक जर घ्यायचं असेल तर कसा संपर्क साधावा, कुठे पुस्तक उपलब्ध होणार आहे, त्याचा पत्ता सांगा. महाराष्ट्रातून ऑर्डर येतात, मी पहिले सांगितलं तुम्हाला. पालघर पासून तर इथे गडचिरोली, चंद्रपूर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून आतापर्यंत ऑर्डर आल्या आहेत. मिनिमम सांगायचे तुम्हाला, बॉटम लाईनचे आकडे सांगायचे तर मिनिमम रोजच्या 5 ऑर्डर आहेत. मिनिमम, मॅक्सिमम तुम्ही सांगणारच नाही. आज सकाळी 3-4 ऑर्डर ऑफिसला आलेल्या होत्या. आता दिवसभराचे येतील ते ॲडिशन होईल. तर हे पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे. prashantpawar.in या वेबसाईटवर ते अवेलेबल आहे. त्यानंतर व्हॉट्सअप नंबर आपण दिलेला आहे किंवा लिंकमध्ये बायोमध्ये देऊ, त्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला ते प्रोसेस कंप्लीट करून बुक 3 दिवसामध्ये तुमच्या ॲड्रेसवर डिलिव्हर केलं जातं. ई कार्ड सोबत, इंडियन पोस्ट सोबत आणि डिलिव्हरी सोबत आपण टाईप केलेलं आहे. या तिन्ही माध्यमातून बुक वाचकापर्यंत जात आहेत, वाचक वाचतायत आणि आम्हाला पॉझिटिव्हली रोजच्या 2-3 त्यांच्या फीडबॅक येत आहेत. फीडबॅकचं विचारायचं झालं तर मी आतापर्यंत 10-15च्या वर व्हिडिओ स्वरूपातले फीडबॅक रिव्ह्यूज बुकचे सोशल मीडिया हँडलवर माझ्या पोस्ट केलेले आहेत. 70-80 फीडबॅक हे माझ्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये आलेले आहेत लोकांचे. रोजचे आठवड्याला 2-4 व्हिडिओ स्वरूपात रिव्ह्यूज येत आहेत आणि लोकांना ते आवडतंय पुस्तक आणि याचा मला आनंद आहे खूप. सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व न्यूजच्या टीम कडून. आणि तुमचे आभार देखील, कारण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तरुणाला मार्गदर्शन केलेलं आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून खरं तर एक जरी उद्योजक घटला तरी या ठिकाणी हा आपला पॉडकास्ट यशस्वी होईल. आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. तर आपल्या सोबत होते प्रशांत पवार. तरुणांसाठी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्हालाही जर पुस्तक घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे. सोबतच तुम्हाला थेट प्रशांत पवार यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर देखील त्यांचा त्या ठिकाणी नंबर दिसतोय, ऍड्रेस देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. थेट त्यांच्याशी तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. बिझनेस संदर्भात देखील तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. या सगळ्या संदर्भाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, बिझनेस संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.